Hello, dear students. In the last period, we are studied about the five kingdom systems of Whitakers. In the previous last lecture, we are studying the living organism have five kingdoms: Kingdom Monera, Kingdom Protista, Kingdom Fungi, Kingdom Plantae, and Kingdom Animalia. Now, I am studied. We are studied about the Kingdom Monera. In the Kingdom Monera, we do a activity. Take a small drop of curd or a buttermilk on a clean glass slides. Dilute it with a little water. Carefully keep a cover slip. Observe it under high power of a compound microscope. What did you see? आपण एक दह्याचा किंवा ताकाचा अगदी लहान थेंब घेतला काचपट्टीवरती, त्याच्यावरती पाणी टाकून तो थोडा विरळ करायचा आणि त्याच्यावरती काचपट्टी ठेवून सूक्ष्मदर्शिकेखाली जर तो आपण बघितला तर आपल्याला ऑल टाइप्स मूविंग स्मॉल रॉड लाईक अ मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरियाज, म्हणजे हालचाल करणारे लहान काडीसारखे सूक्ष्मजीव दिसतील. ते सूक्ष्मजीव म्हणजेच लॅक्टोबॅसिलायचे जीवाणू. मग हे जे सगळे जीवाणू असतील ते सगळे जीवाणू किंगडम मोनेरा या संघामध्ये समाविष्ट होतात. जे ऑल टाइप्स ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. This is the organisms of a kingdom Monera. Next, we are studied the characteristics. Okay, all the organisms are unicellular. In the kingdom Monera, all the organisms are unicellular. It is the first characteristic of a kingdom Monera. म्हणजे सर्व सजीव एकपेशीय असतात. किंगडम मोनेरा म्हणजे सृष्टी मोनेरामधले सर्व सजीव हे एकपेशीय असतात. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, दे मे बी अ ऑटोट्रॉपिक्स ऑर हिट्रोट्रॉपिक्स, म्हणजे ते एकतर स्वयंपोषी असतील किंवा ते परपोषी असतात. थर्ड कॅरेक्टरिस्टिक ऑफ किंगडम मोनेरा, दीज आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनिल्स, म्हणजे हे आदिकेंद्रकी असतात आणि पटलबद्ध केंद्रक किंवा त्यांना पेशी अंगक नसतात. हे आपण मोनेरा या संघाची एक ॲक्टिव्हिटी आणि कॅरेक्टरिस्टिक बघितले. ॲक्टिव्हिटी समजली असेल, एक दह्याचा किंवा ताकाचा थेंब घ्यायचा, काचपट्टीखाली तो बघितला तर लहान काडीसारखे हालचाल करणारे जे दिसतात सूक्ष्मजीव तेच म्हणजे जीवाणू. आणि सर्व प्रकारचे जीवाणू आणि नीलहरित शैवाल म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गी या सर्वांचा समावेश मोनेरामध्ये होतो. मोनेराची कॅरेक्टरिस्टिक आपण बघितली. ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक. सेकंड कॅरेक्टरिस्टिक, दे मे बी ऑटोट्रॉपिक्स ऑर हिट्रोट्रॉपिक्स. दीज आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट अ डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनिल्स, म्हणजे ही आदिकेंद्रकी आहेत आणि पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगक यांना नसतात. हे आपण मोनेरा या संघाचे कॅरेक्टरिस्टिक बघितले. आता मोनेरा या संघामध्ये बऱ्याच जीवाणूंचा समावेश होतो. त्यामध्ये साल्मोनेला टायफी हा टायफॉइडचा जीवाणू, व्हिब्रिओ कॉलरी हा कॉलराचा जीवाणू, अशा अनेक प्रकारचे जीवाणू यांच्यामध्ये समाविष्ट असतात. Next we are studied about the kingdom Protista. Kingdom Protista activity. Do activity. Prepare a temporary mount of 1 drop of pond water on a glass slides. Observe it under low power and high power of microscopes. You will find some motile microbes with the irregular shapes. These are the amoeba. आपण डबक्यातील पाण्याचा एक छोटासा थेंब काचपट्टीवरती ठेवला आणि सूक्ष्मदर्शिकेखाली जर तो बघितला तर आपल्याला काही अनियमित आकाराचे असे सूक्ष्मजीव हालचाल करताना दिसतात. हेच म्हणजे प्रोटिस्टा संघामध्ये असलेले अमिबा. द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ प्रोटिस्टा. द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ प्रोटिस्टा, प्रोटिस्टाज आर सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स विथ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस अँड एनक्लोज्ड इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन, म्हणजे प्रोटिस्टा या संघातले सर्व सजीव एकपेशीय असतात. त्याचबरोबर त्यांना केंद्रकसुद्धा असते. मोनेरा संघाचं आपण बघितलं त्यांना केंद्रक नसते, एकपेशीय असतात पण केंद्रक नसते. बघा पुढं, दे हॅव अ सुडोपोडिया ऑर अ हेअर लाईक सिलिया ऑर अ विप लाईक फ्लॅजेला फॉर लोकोमोशन्स. दे हॅव सुडोपोडिया. सुडोपोडिया म्हणजे पायासारखा आकार असलेले, अमिबांना हालचाल करण्यासाठी पायासारखे आकार असलेले अवयव असतो. पॅरामोशियम असेल तर त्याच्यासाठी पॅरामोशियमला असतो
सिलिया म्हणजे केसांसारखा अवयव, आणि फ्लॅजेला म्हणजे युग्लिना असेल तर त्याला असा शेपटीसारखा जो अवयव आहे तो म्हणजे युग्लिना, हालचाल करण्यासाठी हे अवयव वापरतात. अँड नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, दे हॅव ॲटोट्रॉपिक्स, दे आर ॲटोट्रॉपिक्स ऑर हिट्रोट्रॉपिक्स. ते स्वयंपोषी पण असतील आणि परपोषी पण असतील. म्हणजे शैवाल वगैरे असतील तर ते स्वयंपोषी असतील, आणि इतर जे सजीव आहेत अमिबा पॅरामोशियम असेल तर तो हिट्रोट्रॉपिक्स असेल. ऑटोट्रॉपिक्स मीन्स स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारे. हिट्रोट्रॉपिक्स मीन्स अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणारे. म्हणजेच आपण किंगडम प्रोटिस्टा बघितला, त्याची एक ॲक्टिव्हिटी केली आपण की डबक्यातला एक पाण्याचा थेंब घेतला, सूक्ष्मदर्शिकेखाली पाहिला तर तुम्हाला अनियमित आकाराचे इर्रेग्युलर शेप्स मायक्रोब्स आर ऑब्झर्व अंडर दी मायक्रोस्कोप. दीज आर द अमिबाज. म्हणजे हे अमिबा आपल्याला दिसतील. त्यानंतर आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. प्रोटिस्टास आर अ सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स विथ द वेल डिफाईन्ड न्यूक्लियस एनक्लोज्ड इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. ओके, दे हॅव अ सुडोपोडिया or a hair like cilia or a whip like flagella for a locomotion. Locomotion means हालचाल, म्हणजे जागा सोडण्यासाठी, हालचाल करण्यासाठी सुडोपोडिया, सिलिया अँड व्हिप लाईक फ्लॅजेला ते वापरतात. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, ऑटोट्रॉफ्स इग्लिना वॉलवॉक्स कंटेन क्लोरोप्लास्ट. देअर क्लोरोप्लास्ट मीन्स हरितद्रव्य, स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी लागणारं एक हरितद्रव्य. आणि हिट्रोट्रॉप्स अमिबा अँड पॅरामेशियम म्हणजे हे परपोषी असतील. नेक्स्ट किंगडम फंजी. किंगडम फंजी मीन्स कवके, इन लोकल नेम बुरशी. त्याच्यासाठी पण एक ॲक्टिव्हिटी करायची आपल्याला. टेक अ मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड ऑर भाकरी अँड कीप इट इन अ कंटेनर विथ द लीड फॉर 2 to 3 days. After 2-3 days, fine cotton thread like a tuft is found growing on the surface of the bread. Prepare a temporary mount of few threads from this culture and observe it under the microscope. म्हणजे पावाचा किंवा एक भाकरीचा ब्रेडचा तुकडा ओलसर केला आणि तो जर आपण डबीत ठेवून तिला झाकण लावले तर 2 दिवसानंतर जर डबी उघडून आपण पाहिली तर त्या तुकड्यांवर कापसासारखे पांढरे तंतू वाढलेले आपल्याला दिसतील. म्हणजेच ही बुरशी, त्यात काही तंतू काचपट्टीवरती जर घेऊन आपण बघितले तर हे असं स्ट्रक्चर आपल्याला दिसेल. फंजीज म्हणजे हे आहे फंजी. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आपण बघूया. फंजीज कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक ऑफ फंजी. दीज आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक हिट्रोट्रॉपिक्स ऑर्गॅनिझम्स. म्हणजे कवक सृष्टीत असलेले जे सजीव आहेत ते परपोषी असतात, असंश्लेषी असतात आणि दृश्य केंद्रकी असतात. म्हणजे नॉन ग्रीन म्हणजे ते हिरवे नसतात, त्यांना आपण स्वयंपोषी म्हणू शकत नाही. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोफाइट्स म्हणजेच मृतोपजीवी. ॲज दे फीड्स अपॉन द डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजेच कुजलेल्या कार्बनी पदार्थावरती ते जगतात. ॲज थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, देअर सेल वॉल इज मेडअप ऑफ अ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर. त्या कवकांची पेशीभित्तिका जी आहे, त्या बुरशीची पेशीभित्तिका जी आहे ती कायटिन या शर्करेपासून, या शुगरपासून ती बनलेली असते. नाही, हा रिकामे जगासाठी प्रश्न येऊ शकतो. देअर सेल वॉल इज मेड ऑफ अ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड डॉट डॉट. फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, सम फंजीज आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लिया आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. म्हणजे काही कवके तंतुरूपी असतील तर त्यांच्यामध्ये काही असंख्य केंद्रकं सुद्धा असतात. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स एक्झाम्पल्स आपण बघूया. कवकांची, बुरशीची एक्झाम्पल्स म्हणजे फंजीचे एक्झाम्पल्स. बेकर्स ईस्ट, जो आपण एखाद्या पदार्थ फुगवण्यासाठी, किण्व प्रक्रिया घडवण्यासाठी बेकर्स ईस्ट वापरतो. अस्पॅरगिलस, फंगस ऑन अ कॉर्न, मक्यावरती येणारी ही बुरशी आहे अस्पॅरगिलस. पेनिसिलियम, मशरूम्स. दो मेनी सिस्टम्स ऑफ क्लासिफिकेशन्स आर इंट्रोड्यूस्ड आफ्टर द विटाकर्स. हिज 5 किंगडम सिस्टम इज वाईडली ॲक्सेप्टेड. म्हणजे ही विटाकरनं मांडलेली जी काही पद्धती आहे, आजही अनेक शास्त्रज्ञ ह्या वर्गीकरणालाच एक प्रमाण मानतात. ही आहे बुरशी. सम फंजीज. दिस इज द मशरूम्स, जे आपण त्याला भूछत्र म्हणतो मराठीमध्ये. करड्यावर कुजलेल्या पदार्थावरती पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला हे दिसतं. तीही एक प्रकारची बुरशीच आहे. ओके, इन दिस लेक्चर वी आर स्टडीड अबाउट द किंगडम मोनेरा, कॅरेक्टरिस्टिक ऑफ किंगडम मोनेरा, कॅरेक्टरिस्टिक प्रोटिस्टा,
and activities and the characteristic of kingdom fungi and the activities.